बातमी महत्त्वाची. आमदार अमित गोरखे आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी आज अमित गोरखे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान आज आमदार अमित गोरखे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. 2 दिवसापूर्वी घडलेला जो प्रकार आहे त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अमित गोरखे देणार आहेत. सर, काय सांगाल, आज देवेंद्र फडणवीसांना तुम्ही भेटून निवेदन करणार आहात? मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आहे की झालेला जो प्रकार आहे त्याविषयी भिसे कुटुंबियांना निवेदनही द्यायचं आहे आणि त्याविषयी थोडी माहिती द्यायची. त्या संदर्भात मी वेळ मागितली आणि त्यांनी दुपारी मला त्यांच्यासोबत मी त्यांची भेट घेणार आहे. असं असलं तरी काल एक दवाखान्याकडून एक अहवाल जो आहे तो समोर आला. आज पुणे महानगरपालिकेचा एक अहवाल जो आहे तो समोर येईल. मात्र त्याआधी पाहिलं तर एक RTI कार्यकर्त्यांनी एक ट्विट करत महानगरपालिकेला दोषी त्या ठिकाणी धरलेले की महानगरपालिका वेळोवेळी त्यांना तपासत का नाही. त्यावर आता आजचा अहवाल आणि हे कुठेतरी विसंगती जाणवलं असं. आता बरेच कालच्या प्रकरणावर बरेच जणांचे कॉलही मला आले. बऱ्याच काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीला बऱ्याच अँगल आहे. माझा आक्षेप परत त्यांच्या अहवालालाच आहे की खरं तर एक महिलेचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीची भूमिका त्याच्यावर घेतलेली, समिती गठीत केली आणि आता हा विषय फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलशी संबंधित असल्यामुळं येणाऱ्या काळात याच्यात अनेक धोरण आणि अनेक गोष्टी होतील अशी मी आशा बाळगतो. नक्कीच आज दुपारच्या सुमारास जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आमदार अमित गोरखे आणि भिसे कुटुंब जे आहे ते या ठिकाणी भेट घेणार आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.